वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल। आज आपण बघणार आहे मिशन इंद्रधनुष्य। मोस्ट इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे। चाइल्ड हेल्थ मध्ये 5 मार्क्ससाठी टिप्पा लिहा। याच्यामध्ये हा क्वेश्चन विचारला गेलेला आहे। तसेच मिशन इंद्रधनुष्य ही मोहीम जे.पी. नड्डा या भारताच्या मुख्यमंत्र्यांनी 25 डिसेंबर 2014 रोजी विनियोजित केली। या योजनेचा उद्देश आता मिशन इंद्रधनुष्यचा उद्देश काय तर 2 वर्षाखालील लहान वयाच्या माताचा सन 2020 पर्यंत जे काही 7 प्रकारचे रोग असतील त्या 7 प्रकारच्या रोगापासून लसीकरणाच्या माध्यमातून बचाव करणे। आता जे 7 प्रकारच्या रोगापासून बाळाचे लसीकरणाच्या माध्यमातून बचाव करणे असं आहे। रोगामध्ये खालील रोगाचा अंतर्भाव होतो। आता या 7 रोगामध्ये कोणत्या रोगांचा अंतर्भाव होतो तर ते पुढील प्रमाणे अंतर्भाव होतो। घटसर्प, डिप्थेरिया, डांग्या खोकला, व्हूपिंग कफ, धनुर्वात, टिटॅनिस, पोलिओ, क्षयरोग, देवी व कावीळ। आता या सर्व 7 रोगाचा याच्यामध्ये अंतर्भाव समावेश होतो। हेपॅटायटिस, फिलिया व इन्फ्लुएंझा प्रकार ब याही लस पुरवल्या जातात। मिशन इंद्रधनुष्य या रोगावर कार्य करते। संपूर्ण लसीकरण म्हणजेच किमान 90% लसीकरणाची पातळी गाठणे अपेक्षित आहे। 2009 मध्ये हे प्रमाण 61 होते तर 2013 मध्ये ते 65 असून 2020 अखेर ते 90 करावायचे आहे। वरील 7 प्रकारच्या आजारावर लस या मोफत मिळणार आहेत। आता या 7 प्रकारचे जे काही आजार आहेत याच्यात 7 प्रकारच्या लस मोफत मिळण्यात येतात। योजनेच्या पहिल्या टप्प्यात 2021 आता या योजनेच्या पहिल्या टप्प्यात म्हणजे 2001 हे जिल्हे निवडले होते। 201 जिल्हे या पहिल्या टप्प्यात मध्ये निवडले होते। या टप्प्यामध्ये जानेवारी 2015 ते जून 2015 असा होता तो पहिला टप्पा, तर जानेवारी 2015 ते जून 2015 असा होता आणि दुसरा टप्पा ऑगस्ट 2015 पर्यंत राबविण्यात आला। 7 ऑक्टोबर 2015 ला योजनेचा दुसरा टप्पा सुरू करण्यात आला। मिशन इंद्रधनुष्यचा दुसरा टप्पा 7 ऑक्टोबर 2015 ला सुरू करण्यात आला। हे MCQ मध्ये सुद्धा विचारले जाऊ शकते एखाद्या वेळा, तर लक्षात ठेवावे। 7 ऑक्टोबर 2015 ला योजनेचा दुसरा टप्पा सुरू झाला। शासन या योजनेत 7 लसी आणखी राबविण्याचा प्रयत्न करीत आहेत। तसेच आणखी 4 लसी वाढवण्याचा विचार केला। मिशन इंद्रधनुष्यमध्ये त्या लसी पूर्ण जागतिक पातळीवर पोहोचवण्यात येतात। तसेच जापनीज मेंदूज्वर, रोटाव्हायरस लस, गोवर रुबेला लस अशा प्रकारे मिशन इंद्रधनुष्य ही मोहीम जगभरात पसरत काम करीत आहे। तसेच व्हिडिओ कसा वाटल्यास लाईक करा, शेअर करा, कमेंट करा।